नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। तुम्ही जे मेल केलेले होते सीईटी सेलला, मी जे मेल केले होते सीईटी सेलला, त्यावर सीईटी सेलने रिप्लाय केलेला आहे। तो रिप्लाय आज आपण जाणून घेणार आहोत। रिप्लाय ऐकल्यानंतर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा की सीईटी सेलने जस्टिस केलेले आहे, न्याय केलेला आहे की नाही केलेला आहे, अन्याय केला आहे, सगळ्या गोष्टी तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये लिहू शकतात। आणि सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांना माझी कळकळीची विनंती आहे, प्लीज आता तुमचे कॉल रिसीव्ह करणं मला शक्य नाही बाळांनो। 3 ते 4 दिवस अजून मी तुमचे कॉल रिसीव्ह नाही करू शकत, कारण विद्यार्थी फक्त एवढं विचारतात कॉलवरती की मला एवढे कमी पर्सेंटाइल कसं काय आले सर, आणि मला कोणतं कॉलेज भेटेल। हे अटेंड करण्यासाठी आता तरी वेळ नाही बाळांनो। जर हेच अटेंड करत बसलो मी तर हे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही, तुमच्यापर्यंत माहिती पोहोचणार नाही। ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी पर्सनल काउन्सिलिंग मध्ये रजिस्टर केलेलं आहे, 16 जून पर्यंत ज्यांनी पण रजिस्टर केले त्यांना काउन्सिलर असाइन झालेले आहेत। 17 आणि 18 जूनचे अजूनही काही विद्यार्थी बाकी आहेत, लवकरात लवकर आपण त्यांना पण असाइन करू। ठीक आहे, यानंतर जे पण विद्यार्थी रजिस्टर होतील त्यांना 2 ते 3 दिवस कमीत कमी लागतील काउन्सिलर असाइन व्हायला। ठीक आहे, थोडासा लोड आहे म्हणून त्यामुळे 2 ते 3 दिवस नक्कीच लागतात तुम्हाला काउन्सिलर असाइन व्हायला। जे विद्यार्थी रजिस्टर नाही ते नक्कीच रजिस्टर करू शकतात, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। ही शेवटची संधी आहे तुमच्याकडे एक चांगलं कॉलेज क्रॅक करण्यासाठी। ठीक आहे, कमी पर्सेंटाइल वरती, पण त्या पर्सेंटाइल नुसार जे पण बेस्ट भेटत असेल ते तुमच्या कॉलेज लिस्ट मध्ये असेल आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी ला सबमिट करायची आहे। मी गॅरंटी देतो कमी पर्सेंटाइल जरी राहिलं त्या पर्सेंटाइल नुसार एक चांगलं कॉलेज तुम्हाला भेटण्याचे चान्सेस वाढून जातात। नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकलेली आहे, लगेच एनरोल करा। न्यूटर्न ऍप मधून तुम्ही एनरोल करू शकता। तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर दिला जातो, तो इंटायर 3 ते 4 महिने तुमच्या सोबत असतो, तुमचे डाउट्स वगैरे ते सॉल्व्ह करतात। ठीक आहे, तुमची कॉलेज लिस्ट ते बनवतात, तुमचे पर्सेंटाइल, कॅटेगरी, सिटी, कोणत्या ब्रांच मध्ये पाहिजे, कोणत्या सिटी मध्ये पाहिजे, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून प्रत्येक कॉलेजमध्ये चेक केलं जातं कुठं तुमचा नंबर लागू शकतो आणि त्यानुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट दिली जाते। तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला द्यायची असते। तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, इथं चूक नका करू। इथं एक कॉलेज तरी तुम्ही खाली वरती झालं, तुमचे लाखो इथं जाऊ शकतात। ठीक आहे, आता तर तुम्हाला रिग्रेट होईलच होईल। 4 वर्षानंतर जेव्हा तुम्ही डिग्री घेणार तेव्हा तुम्हाला वाटेल की जर मी त्यावेळी चांगलं कॉलेज सिलेक्शन केलं असतं तर आज मला चांगलं प्लेसमेंट भेटलं असतं। ठीक आहे, तो रिग्रेट तेव्हा नाही व्हायला पाहिजे। आताच व्यवस्थित पर्सनल काउन्सिलिंग मध्ये पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घ्या आणि तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला कॅपराउंड मध्ये सबमिट करायची। लिंक सगळ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेल्या आहेत। आता मी तुम्हाला सीईटी सेलचा रिप्लाय दाखवतो आणि तो वाचून दाखवतो। ठीक आहे, सीईटी सेल काय म्हणते, डिअर कॅन्डिडेट, all result declarations have been made available on the official website cetcell.mahacity.in। ठीक आहे, पुढे काय म्हटलेले, प्लीज रेफर द नॉर्मलायझेशन डॉक्युमेंट अवेलेबल ऑन सीईटी सेल वेबसाइट फॉर सिकिंग क्लॅरिफिकेशन ऑन पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन। इफ यू एक्सपिरियन्स एनी फर्दर इश्यूज प्लीज नॅव्हिगेट टू द हेल्प डेस्क ऑप्शन ऑन द वेबसाइट। ठीक आहे, हा फक्त शॉर्ट मेसेज सीईटी सेलने प्रत्येक विद्यार्थ्याला पाठवलेला आहे। ठीक आहे, आता तुम्ही मला सांगा हे मेसेज पाठवून विद्यार्थ्यांसोबत जस्टिस झालाय का नाही झालाय? आपण एवढ्या मेसेज साठी एवढा हंगामा क्रिएट केला का? विद्यार्थ्यांनी एवढे सगळीकडे मेल केले, सीईटी सेलच्या ऑफिसला पोहोचले, ठीक आहे, हेल्प डेस्क वरती कॉन्टॅक्ट केले का? आपण फक्त हे ऐकण्यासाठी की नॉर्मलायझेशन प्रोसेस झाला तुमचा निकाल। तुम्ही नॉर्मलायझेशन प्रोसेस कशी केली ते सांगा, आम्हाला ठाऊक आहे की नॉर्मलायझेशन प्रोसेसनेच हा निकाल निघतो नेहमी। ठीक आहे, पर्सेंटाइल कॅल्क्युलेशन कसं झालंय प्लीज ते आम्हाला क्लॅरिफाय करा। ठीक आहे, पण मला तरी वाटतं आता सीईटी सेलचा काही रिप्लाय येणार नाही। मी कालपर्यंत तुम्हाला तरी सांगत होतो की तुम्ही मेल करा। ठीक आहे, मेलवरती असा रिप्लाय येणार होता, मला याची काही कल्पना नव्हती। मला हे ठाऊक होतं की सीईटी सेल रिप्लाय करेल, ठीक आहे, नक्कीच क्लॅरिफिकेशन देईल। ठीक आहे, पण असा रिप्लाय करेल हे मला ठाऊक नव्हतं। आता बाळांनो, तुम्हाला जितकेही पर्सेंटाइल आले त्याच्यावरती तुम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल। ठीक आहे, मला माहिती आहे तुमच्या ज्या वेदना आहेत त्या माझ्यापर्यंत पोहोचताय बाळांनो। तुम्ही जे कमेंट सेक्शन मध्ये मला लिहून पाठवतात की सर मी 2 वर्ष अभ्यास केला सर, आणि 2 वर्ष अभ्यास करून माझे 70 मार्क आले होते आणि 70 मार्काला यांनी 12 पर्सेंटाइल मला दिले, आता 12 पर्सेंटाइल वरती मी कुठं कॉलेज शोधायला जाऊ? त्या विद्यार्थ्याची जी वेदना आहे ना, त्या विद्यार्थ्याचा जो राग आहे मधून तो पोहोचतोय माझ्यापर्यंत, पण मी पण एक व्हॉइस बनू शकतो बाळांनो तुमचा। फक्त मी तुमच्या वेदना सीईटी सेल पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला 2 दिवसात, पण मे बी माझ्या एकट्याच्या प्रयत्नामुळे ही गोष्ट सक्सेसफुल नाही झाली। मे बी सगळ्या युट्यूब कम्युनिटी जर आली असती बरोबर आणि सगळ्यांनी जर व्हिडिओ टाकले असते, पुढचे व्हिडिओ नसते टाकले, कॅपराउंड्स बद्दल व्हिडिओ नसते टाकले, आता जे सीईटी सेलने जे केलेलं आहे, रिझल्ट जो केलेला आहे त्याच्यावरतीच जर 50-100 व्हिडिओ केले असते युट्यूबद्वारे, नक्कीच सीईटी सेलला रिप्लाय द्यावा लागला असता। पण हे टॉपिक आता व्हॅनिश झालेलं आहे, आता कोणी याच्यावर बोलायला रेडी नाहीये। ठीक आहे, मी शेवटीपर्यंत हेच म्हणेल की तुमच्यासोबत अन्याय झालेला आहे। ज्या विद्यार्थ्याला 60 मार्क आहे तो 8 पर्सेंटाइल कधीच डिझर्व करत नाही, विद्यार्थ्याला 50 मार्क आहे तो सिंगल डिजिट पर्सेंटाइल डिझर्व करतो का? 200 पैकी 50 मार्क आणणं ते पण एक स्किलफुल काम आहे। ठीक आहे, त्याला तुम्ही सिंगल डिजिट ऍटलीस्ट नाही देऊ शकत। शेवटी बाळांनो, तुमचे परिश्रम, आता जे तुम्ही मेहनत केलेली ती कुठं ना कुठं तुम्हाला पुढे कामात येईल। ठीक आहे, असा विचार करून आता तुम्हाला पुढे
निघावं लागेल बाळांनो, कारण या गोष्टीवरती सीईटी सेल जोपर्यंत हा रिप्लाय येत नाही ना सीईटी सेलचा तोपर्यंत मी प्रयत्नच करत होतो. पण जेव्हा हा रिप्लाय आला तर आता समजलं की सीईटी सेल आता पुढे रिस्पॉन्ड करणार नाहीये. ठीक आहे, मग आता तुम्हाला पुढचं पाऊल उचलावं लागेल बाळांनो, तुम्हाला पुढची प्रोसेस आता तुमची सुरू करावी लागेल. उद्यापासून सगळेच तुमचे कॅपराऊंड वगैरेचे व्हिडिओ सुरू होऊन जातील. ठीक आहे, कॅपराऊंड कधीपासून, सगळ्या गोष्टी, कमी पर्सेंटाईल वरती कोणते कॉलेजेस, सगळ्या गोष्टी मी सुरू करतोय आता युट्यूब वरती. ठीक आहे, पण मला वेळ द्या तुम्ही. ठीक आहे, मला युट्यूब व्हिडिओज बनवण्यासाठी वेळ द्या. कंटिन्युअस कॉल्स आणि कंटिन्युअस मेसेजेसचा मी रिप्लाय करू शकत नाही. ठीक आहे, बरेच पॅरेंट्स कॉमेंट्स मध्ये येऊन काल बोलत होते, सर तुम्ही आमचा कॉल उचलत नाही. कसं शक्य आहे सर कॉल उचलणं तुमचा? ठीक आहे, एवढे कॉल्स येत आहे माझ्याकडनं, या प्रसंगी शक्य नाही. मी नक्कीच तुम्हाला 4 ते 5 दिवसाचा वेळ द्या मला. जेव्हा सिच्युएशन थोडी शांत होईल तेव्हा मी तुमचे नक्कीच कॉल रिसीव्ह करायला सुरुवात करेन. ठीक आहे, आणि ही शेवटची संधी आहे बाळांनो, काउन्सिलिंग मध्ये नक्कीच रजिस्टर करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. माझा जेवढा पूर्ण प्रयत्न असेल मी पूर्ण प्रयत्न करेन. माझी टीम तुम्हाला पूर्ण हेल्प करण्याचा प्रयत्न करेल. योग्य कॉलेज लिस्ट वगैरे बनवू, त्यानुसार तुम्हाला योग्य कॉलेजमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल, कॅटेगरी, सिटी, ब्रांच सगळ्या गोष्टी विचारूनच त्यानंतरच तुमची लिस्ट बनेल. तीच लिस्ट आपल्याला सीईटी सेलला द्यायची. ठीक आहे, आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. लवकरच पुढची प्रोसेस जी आपण चालू करणार आहोत आणि भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. शेवटीपर्यंत मी हेच म्हणेल, सीईटी सेलने अन्याय केलेला आहे, स्टुडंट सोबत जस्टिस झालेला नाही. प्लीज तुमच्या जे पण राग असेल, कॉमेंट्स असेल, प्लीज कॉमेंट सेक्शन मध्ये मला सांगा. ठीक आहे, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.